शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 आपलं माहिती आहे का? नाही हो, आपलं आहे का? चालत झालं ना? हा चालेल चालेल. तुम्ही करत हॅलो. सर्वप्रथम सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत. आजचा जो विषय आहे खरं तर काही टेक्निकल रिझन्स मुळे तुमच्या शेड्यूल मध्ये आलेला नाहीये, पण आपण तरी सगळे आलं त्याबद्दल धन्यवाद. विषय असा झालाय की परवाच्या रात्री जो बीड जिल्ह्यामध्ये ऍडव्होकेट मंगेश ससाणे यांच्यावर एक भ्याड हल्ला झाला, एक जीव घेणा हल्ला झाला, त्या संदर्भात काय झालं, कसं झालं, याचं सगळं सत्यकथन जे आहे ते स्वतः मंगेशजी करणार आहेत. त्यामध्ये बऱ्याच काही अफवा आहेत, काही चर्चा आहेत. तर या सगळ्याचं एक सत्यकथन जे आहे ते ऍडव्होकेट मंगेश ससाणे स्वतः करतील. त्यामुळं मंगेशजी, आपण पत्रकारांना सांगा काय झालं, कसं झालं. परवाची म्हणजे 13 तारखेची जी घटना घडली त्याची पार्श्वभूमी मला सांगायची. 12 तारखेला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती होती. परळीमध्ये या बाबत गोपीनाथ गडावर पण अनेक ओबीसी मुंडे प्रेमी तिथं जातात वंदन करायला, आणि त्याच परळीच्या परिसरामध्ये काही ठिकाणी या जयंतीनिमित्त कार्यक्रम होते. त्यासाठी मला आमंत्रित केलं होतं, आणि मग त्या दिवशी 12 तारखेला हे परळीमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचे कार्यक्रम अटेंड केले. धनंजय मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, त्यांची भेट घेतली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लोहा कंधारमध्ये काही कार्यक्रम ठेवले होते, काही सभा ठेवल्या होत्या. त्या संदर्भामध्ये आम्ही तिथं फिरलो. बऱ्याच ठिकाणी स्वागत समारंभ होते, भेटीगाठी होत्या. त्या झाल्यानंतर या सगळ्या कार्यक्रमात माझ्या बरोबर पवन करमर म्हणून आमचे ओबीसीचे एक कार्यकर्ते सहकारी बरोबर होते. या पवन करवर जे आमचा ओबीसी कार्यकर्ता आहे, सहकारी आहे, त्यांच्यावर 2 महिन्यापूर्वी या माजलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये रात्रीचा जीव घेणा हल्ला केला होता, आणि अक्षरशः त्याचे दोन्ही पाय, हात फ्रॅक्चर केले होते. डोक्यामध्ये त्याच्या रॉडने मारलं होतं, आणि जीव जाता जाता तो आमचा कार्यकर्ता वाचला होता. त्या माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये 2 महिन्यापूर्वी या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 आरोपी होते. मुख्य जे 2 आरोपी आहेत ते हॉटेल मालक जगताप, ते 2 बंधू आहेत, आणि ते विजयसिंह पंडित यांचे खूप जवळचे कार्यकर्ते आहेत, तिथले स्थानिक आमदार. या संदर्भामध्ये पवनने सांगितलं की गुन्हा दाखल झालाय, पण एका पण आरोपीला अटक नाहीये. त्यामुळे आम्ही ठरवलं माजलगाव पोलीस स्टेशनला जायचं. नक्की पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे आरोपी अटकेपासून का यांना संरक्षण देतात हे पोलीस आरोपींना. त्यानंतर आम्हाला असं समजलं त्यातला एका आरोपीला अटकपूर्व जामीन दिलेला आहे कोर्टाने. म्हणजे आरोपींचा अँटिसिपेटरी बेल होतो, तरी पण आरोपी अटकेत येत नाहीत. आणि हे आरोपी काही हॅबिच्युअल क्रिमिनल नव्हते, सराईत गुन्हेगार नव्हते. त्यामुळे 2 महिने पोलिसांना हे सापडू शकत नाही, ही अशक्य गोष्ट होती. या संदर्भामध्ये आम्ही 13 तारखेला संध्याकाळी 9 वाजता माजलगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलो. तिथले जे पोलीस अधिकारी आहेत कोळी, त्यांना जाब विचारला याच्या संदर्भामध्ये. त्यांनी सर्व परिस्थिती त्यांनी आम्हाला सांगितली. तिथं आम्ही नाराजी व्यक्त केली. विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते होते त्यांना बोलणं करून दिलं, सावे साहेबांचं बोलणं करून दिलं. आणि हे सगळं होत असताना तिथं अनेक माध्यमांचे प्रतिनिधी होते, काही कार्यकर्ते होते, त्यांनी ते फेसबुक लाईव्ह केलं होतं. याच्यानंतर आम्ही निघलो. पुढे जाऊन एका ठिकाणी एक विसावा म्हणून हॉटेल आहे, माजलगाव ते धारूर या रोडवर, तिथं जेवण केल्यानंतर साधारणतः आम्ही 11 वाजता निघालो.
आणि पुढे 10 ते 15 किलोमीटर जास्तीत जास्त गेलो असं 10 ते 15 मिनिटांमध्ये आमच्या गाडीवर पाठीमागनं जोरात दगड फेकले. आम्ही एकदम शॉक झालो की नक्की झालं काय. मी ज्या मधल्या सीटवर क्लीनर साईडच्या जिथं बसलो होतो तिथून एक 2 व्हीलर आली, तोंडाला फडके बांधले होते आणि त्यांनी तिथून दगड मारले. पण मुळामध्ये आम्हाला पाठीमागचा दगड लागल्यामुळे आम्ही थोडं सावध झालो होतो. हे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद हे सगळं झालं. खाली वागलो आणि मग ड्रायव्हरला सांगितलं की गाडी जेवढ्या जोरात पळवता येईल तेवढं पळवा. आणि आम्ही धारूर पोलीस स्टेशनला गेलो. जाताना मग आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनला फोन केला, असं असं झालंय, आम्ही तिथं चाललोय. आता मुळात याची पार्श्वभूमी अशी आहे की माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याच्यातले आरोपी अटकेत नाहीयेत याचा जाब विचारला. ते तिथं सगळी त्यांनी त्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा काही तिथं असे संशयास्पद तिथं पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला बाहेर आम्हाला दिसले. आणि आम्हाला तिथल्या काही कॉन्स्टेबलने पण सांगितलं की सर तुम्ही आता इथं जास्त थांबू नका, वातावरण इथलं खराब आहे. त्यामुळं नक्कीच तिथं त्याच्या रोषातनं त्याच्या रागातनं की आता मंगेश ससानी इथं आलेत आणि आता आपल्याला अटकेपासून संरक्षण होतं, पण आता कुठंतरी दखल घेतली जाईल, कुठंतरी अधिकाऱ्यांना आता जाब विचारलाय त्यामुळं आपल्यावर बालंटी एक बेल झालेला आहे, त्यामुळे त्याच्या आधारावर बाकीच्यांचे बेल होणार होते असं त्यांना अपेक्षित असेल. त्यामुळं त्यांनी तिथून आमचा कदाचित पाठलाग केल्याचा किंवा रेकी केल्याचा नक्कीच आम्हाला संशय आहे. आणि हेच तिथले स्थानिक आमदार प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते ज्यांनी पवन करवरला मारलं होतं त्यांनीच हा हल्ला केला असणार याची दाट शक्यता आहे. तर मुळामध्ये ओबीसीच्या एका आमच्या कार्यकर्त्याला जी मारहाण झालेली आहे त्याचा जाब विचारायला गेला म्हणून तुम्ही जर आमच्या गाड्यांवर हल्ले करणार असताल आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही घेऊन हे सगळं सोडून देऊ तर हे असं अजिबात होणार नाही. महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे, मोगलाई नाहीये आणि ओबीसी हा घाबरणार नाहीये. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या मनोज जरांगेच्या माध्यमातून त्यांनी ज्या चिथावण्या दिल्या, ओबीसींची घरं पेटवली, गाड्या फोडल्या, लक्ष्मण हाकेंवर हल्ले केले, ते आमच्या नवनाथ वाघमारेंची गाडी जाळली. आता माझ्यावर वेळ आली, तिथं आम्ही जाब विचारायला गेलो तर आमच्या गाडीवर दगडफेक करता. ही दहशत आम्ही खपवून घेणार नाही. ओबीसी काय मेलेले आईचे दूध पेलेले नाहीयेत. आम्ही अजून जोमाने तुमच्या विरोधात उभं राहू. आमच्यावर जर अन्याय करत असताल, आमच्या कार्यकर्त्यांना मारत असताल, आमच्या आरक्षण हिसकून घेत असताल आणि त्याच्या विरुद्ध बोललं म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की मंगेश ससाने घाबरतील तर अजिबात होणार नाही. अशा 100 हल्ले आम्ही परतून लावू, त्याला सामोरं जाऊ. पण ओबीसीच्या साठी, ओबीसीच्या कार्यकर्त्यांसाठी काम करणं आम्ही सोडणार नाही. तुमचा थेट आरोप आहे का जरांगे, आता जरांगेंचं नाव आहे, जेवढे हल्ले ओबीसी नेत्यांना किंवा कामगारांवर झाला ते जरांगेंनी केले? नाही, नक्कीच जरांगेंनी केले. म्हणजे जरांगेच्या चिथावणीतनच हे होतंय ना. कारण की अबेटमेंट जे अबेटार म्हणतो, जरांगेची बोलणी काय असतात, आम्ही दाखवतो आमचं हे कसं आहे आणि मग बघून घेतात आमची पोरं लय वाईट आहेत. जरांगेंनी पेटवल्यामुळे बीड कशामुळे पेटवलं? चिथावण्या या जरांगेंनी दिलेल्या आहेत, अजून पण चिथावण्या चालू आहेत. तुम्हाला एक मुंडे खपत नाही का? त्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये आरोपी अटकेत आहे, त्यांच्यावरती कारवाई चालू आहे, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. 1 वर्ष झाल्यानंतर पण बरोबर अधिवेशन चालू झालं की कुठले तरी फोटो लीक होतात. महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, ती दुर्दैवी घटना झालेली आहे, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. कुठल्याही अशा घटनेला जातीय रंग नाही दिला पाहिजे कुणी. महाराष्ट्रामध्ये बाकीचे जे खून झालेले आहेत किंवा दररोज 5-10 खून होत असतील, या सगळ्यांचे असे व्हिडिओ येतात का मीडियावर? मग याचा एका खुनाचं तुम्ही एक राजकीय वेंडेटा राजकीय हे करता आणि कुठल्या तरी एका समाजाच्या नेत्यांच्या मागं लागायचं, यांनाच आरोपी करा म्हणायचं, त्या धनंजय मुंडेंनाच आरोपी करा म्हणायचं, त्यांचं मंत्रीपद घालवलं, अजून काय करायचंय तुम्हाला? त्यामुळं हे जरांगेला साथ देणारे हे सगळे आमदार आणि ते फोटो व्हायरल झालेत ना. पवन करवरवर ज्यांनी हल्ला केला ते विजयसिंह पंडितांचेच कार्यकर्ते आहेत. हे सगळे फोटो व्हायरल झालेले आहेत. त्याच्यामुळं हे जे आता मराठवाड्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे दहशतीचं वातावरण होते या जरांगेच्या मानसिकतेच्या लोकांकडून, जरांगेंना सपोर्ट करणारे आमदार खासदार सगळे नेत्यांकडून, तर त्याला आता त्याच्या विरोधात आम्ही ओबीसीची एकजूट नक्कीच करणार आहे. काल धनंजय मुंडे साहेबांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली
जे हल्ले झाले याच्या संदर्भात काळजी व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय की याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तर आम्ही अपेक्षा करतो की या संदर्भामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये जे जे कोण आरोपी असतील, जे आरोपी अटकेत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि जे ओबीसी ऍक्टिव्हिस्ट आहेत, ओबीसीची बाजू मांडणार आहेत, त्यांच्या संरक्षणाबद्दल काहीतरी ठोस भूमिका या राज्य सरकारने, गृह खात्याने घ्यावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणखीन कोणाचे काय प्रश्न आहेत? या आणखीन एक हे होतं, असेच धमक्यांचे प्रकार माझ्या बाबतीत गेल्या 1.5-2 वर्षापासून झालेले आहेत. एक साधारण वर्षभरापासून मला पोलीस संरक्षण होतं, पण अनपेक्षितपणे साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी ते काढून घेतलेलं आहे. तर याचं खरं कारण काय समजलं नाही. तर या संदर्भात पण आम्ही पुणे सीपी यांची भेट घेऊ, जे डीसीपीचे एसबी आहेत त्यांची भेट घेऊन मी तर याआधी पत्र दिलेली आहेत. तरी आशा करतो ते तरी आता तरी दखल घेतील, कारण की ओबीसीचा एक चेहरा, ओबीसी समाजाचं नेतृत्व करत असताना मग असा हल्ला झाला तर मग समाजामध्ये एक वेगळं मेसेज जातो आणि मग एक कुठंतरी एक वातावरण तिथं चिघळतं. त्यामुळं प्रशासनाने याच्याबाबत खबरदारी घेतली पाहिजे असा विरोधकांकडून आरोप असा केला जातोय. हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली त्याच जिल्ह्यामध्ये जात असताना तुमच्या गाडीवर झाली, पण दोन्ही दगडफेक ज्या झाल्या ना त्या म्हणजे असं जिथे काहीच नाहीये, सीसीटीव्ही नाही किंवा जिथे रहदारी नाही, जिथे मानवी वस्ती नाही, तिथंच कसे हल्ले होतात? हे हल्ले तुम्ही जाणून बुजून पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी आणि मराठा आंदोलकांना बदनाम करण्यासाठी करता आहात असा आरोप विरोधकांकडून केला जातो. तिथं मोबाईलचा डेटा सीडीआर असतो, सीसीटीव्ही आता खेडेगावात नाही, प्रत्येक घरोघरी सीसीटीव्ही आहे आणि पोलिसांनी नक्कीच, आणि जिथं हा हल्ला झाला, हल्ला व्हायच्या आधी याला कारण आहे, याला पार्श्वभूमी आहे, मी ती आधी सांगितली. माजलगाव पोलीस स्टेशन मध्ये आरोपी मोकाट आहेत म्हणून गेलो आणि त्यानंतरच अर्ध्या-पाऊण तासात 1 तासात हल्ला होतोय. तर याच्यावरनं स्पष्ट होतं की कशामुळे झालेला असेल. दुसरं म्हणजे हल्ला झाल्या दुसऱ्या मिनिटाला माजलगाव पोलीस स्टेशन मध्ये मी गाडीमधून फोन केला, फेसबुक लाईव्ह केलं तिथं की असं झालंय आणि आम्ही इकडे जातोय. त्यामुळं आरोप करत राहतील, आम्हाला संरक्षण काय देऊ नका, काही हरकत नाही, पण हे जे हल्ले आज पवनकरवर हल्ला झाला ते पण त्यांनी स्वतःच करून घेतला का? नवनाथ वाघमारेंची गाडी झाली ते त्यांनी स्वतः, तिथं तर सीसीटीव्ही होता, ती गाडी झाली, त्याचे तर ते आरोपी निष्पन्न आहेत आणि आरोपी जो झाला त्याचा सत्कार या मनोज जरांगेंनी केलेला आहे. मग काय म्हणायचं, हे हल्ले आम्ही सांगितलं होतं त्या आरोपींना, प्रोटेक्शन असतं तर झालं असतं ते. त्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर आमच्यावर कोणी शंका घेत असताल तर मग हे जे प्रसंग आहेत, लक्ष्मण हाकेंवर जो गाडीवर आता तुम्ही म्हणला, जर विरोधकांना त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, पोलीस असताना त्यांची गाडी फोडलेली आहे पोलिसांचं मत. पोलीस संरक्षण असताना गाड्या फोडल्या जातात आणि हाकेच्या गाडीत असतात ती गाडी नाही तर मागची गाडी फोडली जाते, म्हणून तुमच्यावरती ते आरोप करतात विरोधक. नाही मग तेच ना, मग विरोधकांचीच मानसिकता काय ते समजतीये की तुम्ही आमच्यावर हल्ला करायचा आणि मग आम्ही म्हणायचं पण नाही आमच्यावर हल्ला झाला. म्हणजे ही कसली लोकशाही, ही झुंडशाही आहे, ही मोगलाई आहे. म्हणजे आम्ही तुमच्यावर हल्ला करणार, तुमच्या गाड्या फोडणार, तुमच्या कार्यकर्त्यांचं हातपाय तोडणार, डोकी फोडणार आणि मग तुम्ही जाब विचारायला गेला की मग आम्ही तुमच्या गाड्यांवर मग तोंडाला फडके बांधून दगडफेक करणार आणि मग तुम्ही कुठंतरी तुमची बाजू मांडायला आले की मग म्हणणार तुम्ही तुमचं फोडलं. त्यामुळं या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, गृह खात्याची आहे. धनंजय मुंडे साहेबांनी काल या संदर्भामध्ये सभागृहात भूमिका मांडलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सांगितले कठोर कारवाई केली जाईल. तर आम्ही आशा करतो, आम्हाला कायदेशीररित्या कुठल्याही गोष्टीला सामोरं जायची सवय, पण आता असा नाईलाज होऊन देऊ नका की आम्हाला पण कायदा हातात घ्यावा लागेल. पवनकरवर हल्ला होतोय आणि 2 महिने आरोपी अटकेत नाहीये, मग काय मजबुरी आहे?
इथं साधा कुठला एखादा गुन्हा झाला तर पोलीस बाहेरच्या राज्यातनं जाऊन आरोपी निष्पन्न करतात. एका गावामध्ये असा हल्ला होतोय, 2 महिने आरोपी मोकाट, त्यातलं एका आरोपीला अँटिसिपेटरी बेल होतोय. अजून किती ओबीसीनी सहन करायचं? इथनं पुढे सहन करणार नाही आम्ही, अजिबात दमणार नाही, घाबरणार नाही. मग जशाला तसं उत्तर दिलं तर मग याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, एवढं सांगतो इथे. याच्यामध्ये विरोधक जे आरोप करतात ना, विरोधकांचे आरोप त्यांना काय करायचे आहे ते करून द्या, आम्हाला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाहीये. पण ते आरोप करत राहतील. या सगळ्या गोष्टीचा तपास करण्याचं काम हे गृह खात्याचं आहे, पोलीस डिपार्टमेंटचं. पोलीस डिपार्टमेंटनी काम करावं आणि आरोपींना पकडून आणावं. पण मला त्यांना फक्त एक गोष्ट रिमाइंड करायची आहे, कारण गेले 1.5-2 वर्ष जे फोन कॉल्स येत आहेत त्या फोन कॉलचे नंबर्स आम्ही रीतसर तक्रार देऊन FIR नोंदवलेल्या आहेत. त्या नंबर्सचं काय झालं, त्या FIRचं काय झालं, त्या तपासाचं काय झालं, त्या आरोपींना अटक केलं का ते पण आम्हीच करून आणलं होतं. मग इतके देऊन, पुरावे देऊन, नंबर देऊन आम्ही लेखी तक्रार FIR नोंदून पण कारवाई होत नसेल आणि परत काही केलं तर म्हणायचं की आम्हीच करायचं, तर हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे. हे कुठंतरी अतिशय म्हणजे एक्सेप्ट केलं जाऊ शकत नाही. जर एखादा हल्ला झालाय तर ते तपास करण्याचं काम पोलिसाचं खरं आहे, कोर्टाचे पोलीस याच्यामध्ये निष्पन्न होईल. त्याच्यामध्ये खरं तर विरोधकांनी ओबीसी समाजाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. पण जर त्यांनी असं स्टेटमेंट केलंय, माझ्या ऐकण्यात नाहीये, पण जर केलं असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. अजून कोणाचा एक प्रश्न? धन्यवाद.